सरपंच परिषदेच्या वतीनं आझाद मैदानावर धरणं आंदोलन केलं जात आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आलंय। हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते। आझाद मैदानावर सुद्धा धरणं आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आलंय। ऋत्विक आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। ऋत्विक, नक्कीच वृषाली, आपल्याला माहितच आहे की जे सरपंच संतोष देशमुख आहे त्यांच्या हत्या प्रकरणी वातावरण तापलेलं असतानाच आता पुन्हा आझाद मैदानावरती सरपंच परिषदेच्या वतीने या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कोणत्या मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। काय सांगाल, आपण धरणे आंदोलन केलेले मोठ्या संख्येने सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत। संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली, अमानवीय कृत्य केलेलं आहे आणि एक आदर्श सरपंच या गावचा तो जर चांगलं काम करत असेल, 18 प्रगट जातीच्या लोकांना घेऊन बरोबर चालत असेल, त्याची हत्या होत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही। पंचायत राजमधली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या आहे। आमच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यांसाठी आम्ही इथं आलेलो आहोत की संतोष देशमुख यांची ज्यांनी हत्या केली ते 20-22 दिवस फिरले, त्यातले 6 आरोपी का केले नाही, ते कुणाकडे राहिले, कुणाच्या गाड्या वापरल्या, ही कुठेतरी सरकारची पण जरब असली पाहिजे ना यांच्यावर, तर भावी म्हणजे पुढचं सगळं टळणार आहे। नाही तर सरपंचांना गावात काम करणं अवघड होईल, कुणी पण येईन, कुणाचा पण खून करीन, हे बरोबर नाही। आणि संतोष देशमुखांना मारत असताना त्यांचे जे हत्यारं जप्त केलेत, किती प्रचंड आक्रोश केला असेल संतोष देशमुखांनी। आज राज्यात संतोष देशमुखांची हत्या झाली असेल, परंतु प्रत्येक सरपंचाच्या डोक्यात असंतोष निर्माण झालेला आहे। सरकारने या संदर्भात तात्काळ कारवाई करून धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा, मी तर म्हणतो सरकारने देणं आणि ह्यांनी घेणं याचा तर प्रश्न नाही, धनंजय मुंडेंनीच तो देऊन टाकावा, भविष्यात अजून राजकारण करता येईल। आणि त्यामुळे संतोष देशमुख व्यक्त केला जातोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।